नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या भन्नाट आणि मजेशीर चॅनलवर. आज आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट चॅलेंज. चित्रांवरून भाज्यांची नावे ओळखा. होय, स्क्रीनवर तुम्हाला काही मजेशीर आणि थोडीशी ट्रिकी चित्रे दिसणार आहेत आणि त्याच चित्रावरून तुम्हाला ओळखायचं आहे ही नेमकी कोणती भाजी आहे. सोपं वाटतंय? पण थांबा जरा, हे प्रश्न तुमचा मेंदू पूर्ण फिरवणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील फक्त 5 सेकंद. तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया भन्नाट चॅलेंजला. समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. चित्र नीट पहा. त्यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणती भाजी किंवा पालेभाजी असेल? विचार तर करा. बघा, का हे अक्षर आणि पुढे दरवाजाची कडी दिसत आहे, त्यामुळेच योग्य उत्तर आहे काकडी. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणत्या भाजीचे नाव असेल? ओळखायला खूप सोपं आहे, पण विचार करून उत्तर सांगा. बघा, पाल आहे आणि पुढे क हे अक्षर आहे, त्यामुळेच योग्य उत्तर आहे पालक. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणत्या भाजीचे नाव असेल? ओळखायला खूप सोपं आहे, पण विचार करून उत्तर सांगा. बघा, कान दिसत आहे आणि पुढे दा हे अक्षर आहे, त्यामुळेच योग्य उत्तर असेल कांदा. समोरील चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणत्या भाजीचे नाव असेल? विचार करून उत्तर सांगा. बघा, पहिल्या चित्रात चाक दिसत आहे आणि पुढे वत हा शब्द आहे, त्यामुळेच योग्य उत्तर असेल चाकवत. नीट पहा. समोर तुम्हाला 2 चित्रे दिसत आहेत. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणत्या भाजीचे नाव असेल? विचार तर करा. बघा, पहिल्या चित्रात कढी आहे आणि पुढे पान आहे. पानाला आपण पत्ता असे देखील म्हणतो, त्यामुळेच योग्य उत्तर आहे कढी प्लस पत्ता म्हणजेच कढीपत्ता. समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला कोणती भाजी आठवते हे सांगा. हिंट पहा. चित्र हे रानगव्याचे आहे. यावरून कोणती भाजी आठवते? विचार तर करा. बघा, पहिला रानगवा आहे आणि दुसरा शब्द हा र आहे, म्हणजेच रानगव्यातील गवा आणि दुसरे शब्द र म्हणजेच गवार. गवा प्लस र, गवार. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटते? एकदम सोपे आहे. विचार करून बघा. बघा, पहिल्या चित्रात कार आहे आणि दुसरे अक्षर हे ले आहे, म्हणजेच योग्य उत्तर असेल कारले. समोरील चित्र नीट पहा. कोणत्या भाजीचं नाव आठवतं? विचार करून उत्तर द्या. बघा, हात दिसत आहे. हाताला आपण कर असेही म्हणतो आणि पुढे डई हे अक्षर आहे, म्हणजेच योग्य उत्तर असेल करडई. पुढील चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणत्या भाजीचे नाव असेल? ओळखायला खूप सोपे आहे, पण विचार करून उत्तर द्या. बघा, ब आणि समोर टाटा कंपनीचा लोगो म्हणजेच टाटा आहे, म्हणून बटाटा. योग्य उत्तर आहे बटाटा. हे तर सर्वांनाच आले असेल. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणती भाजी आठवते? योग्य उत्तर द्या. बघा,
पहिल्या चित्रात शेव आहे आणि पुढे गा हा शब्द आहे, म्हणजेच शेव प्लस गा. योग्य उत्तर असेल शेवगा. समोर तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. या चित्रांवरून तुम्हाला काय वाटतं? कोणती भाजी असेल? विचार करा आणि उत्तर द्या. बघा, पहिल्यांदा पान आहे आणि नंतर को हा शब्द आहे आणि शेवटी बी दिसत आहे, त्यामुळेच योग्य उत्तर असेल पानकोबी. समोरील चित्र नीट पहा. बघा, या चित्रामध्ये काही चित्रे तर काही शब्द आहेत. यावरून तुम्हाला कोणती भाजी आठवते? विचार तर करा. बघा, पहिल्यांदा लाल रंग आहे, नंतर भो हा शब्द आहे आणि शेवटी काही लोक पळत आहेत, म्हणजेच योग्य उत्तर असेल लाल भोपळा. समोरील चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणती भाजी किंवा पालेभाजी असेल? बघा, झाडांची मुळे दिसत आहेत. यावरून योग्य उत्तर असेल मुळा. समोर तुम्हाला एक चित्र आणि एक शब्द दिसत आहे. यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणती भाजी असेल? बघा, पहिल्या चित्रात कपाळ आहे आणि दुसरा शब्द फोडी आहे, त्यामुळेच योग्य उत्तर असेल कपाळ फोडी. समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. यावरून तुम्हाला कोणती भाजी आठवते? विचार करून पहा. बघा, पहिल्या चित्रात आंबा आहे आणि पुढे डी हा शब्द आहे, त्यामुळेच योग्य उत्तर असेल आंबाडी. आपण त्याला सोप्या भाषेत आंबाड्याची भाजी असेही म्हणतो. समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला कोणती भाजी आठवते? पहिल्या चित्रात तांदूळ आहे आणि समोर जा हा शब्द आहे, त्यामुळेच दोन्हींचं मिळून योग्य उत्तर आहे तांदूळजा, जिला आपण सोप्या भाषेत तांदळाची भाजी म्हणतो. समोरील चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणती भाजी असेल किंवा पालेभाजी असेल? बघा, चित्रामध्ये दूध आहे, त्यानंतर भो हा शब्द आहे आणि काही मुले पळत आहेत, त्यामुळेच योग्य उत्तर असेल दुधी भोपळा. चित्र नीट पहा. यावरून तुम्हाला काय वाटतं? कोणत्या भाजीचं नाव असेल? ओळखायला सोपं आहे, पण विचार करून उत्तर द्या. बघा, समोर पाव दिसत आहे आणि त्यानंतर टा हा शब्द आहे, म्हणूनच पाव प्लस टा म्हणजेच योग्य उत्तर असेल पावटा. समोर तुम्हाला दोन चित्रे दिसत आहेत. यावरून तुम्हाला काय वाटते? कोणत्या भाजीचं नाव असेल? बघा, पहिल्या चित्रात गूळ आहे आणि नंतर झाडाचा वेल दिसत आहे, म्हणूनच गूळ प्लस वेल. योग्य उत्तर असेल गुळवेल. चित्र नीट पहा. यावरून कोणत्या भाजीचं नाव आठवतं? विचार करून उत्तर द्या किंवा उत्तर तुमचं कमेंटमध्ये सांगा. बघा, चित्रात एक डेरा दिसत आहे, ज्याला आपण माठी म्हणतो आणि तो लाल रंगाचा आहे, म्हणूनच भाजीचे नाव आहे लाल माठ. बरं मित्रांनो, यापैकी किती भाज्या तुम्ही खाल्ल्या नाहीत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू.